कल्याण रेल्वे स्थानकात 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी सौरभ सोनवणे जेरबंद। कल्याण रेल्वे स्थानकाच्या गजबजलेल्या परिसरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वे स्थानकाजवळ नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे। कल्याण GRP पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी सौरभ सोनवणे याला अटक केली आहे। पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली होती। खोपोलीला जाण्यासाठी ती कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती। याच वेळी आरोपी सौरभ सोनवणे तिथे आला आणि ओळख नसताना तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला। मोबाईल परत मागितल्यावर आरोपीने मोबाईल हवा असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल अशी फसवणूक केली। परगावी आलेल्या मुलीने घाबरून त्याच्यासोबत जायचे ठरवले, मात्र आरोपीने तिला पोलीस स्टेशनऐवजी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। अत्याचारानंतर आरोपी तिला तिथेच सोडून पळून गेला। पीडित मुलगी कशीबसी रडत रडत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचली आणि आपला अनुभव सांगितला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण GRPच्या क्राईम ब्रँचने तात्काळ रेल्वे स्थानकातील CCTV फुटेज तपासले। फुटेजच्या आधारे आरोपी सौरभ सोनवणे याची ओळख पटवून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात आली। ही घटना कल्याणसारख्या मोठ्या आणि नेहमी गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकात घडल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे।